नमस्कार, बेसिक इंग्लिश एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण नाउनचे प्रकार पाहिले आहोत आणि आजचा टॉपिक आहे प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. द वर्ड्स विच यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन्स. देर आर 7 सब्जेक्ट प्रोनाउन्स. दे आर ते कोणते असतील? दे आर ते आहेत आय, वी, ही, शी, इट, यू, दे. हे 7 प्रोनाउन्स आहेत. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. प्रोनाउन्सचा वापर केव्हा व कसे करायचं? ही हा शब्द पुरुषासाठी किंवा मुलासाठी वापरतात. ही इज माय फादर. फादर हा पुरुष आहे म्हणून ही वापरलं. शी हा मुलीसाठी किंवा स्त्रियांसाठी वापरतो. शी इज माय मदर. शी हा मदरसाठी वापरलेला आहे. यानंतर इटचा वापर केव्हा करायचा? इट हा वस्तूसाठी वापरतो. पहा, इट इज an apple, it is a bus, it is a leaf, it is a scissor. असं वस्तूसाठी आपण इटचा वापर करतो. ही, शी, इट आर सिंग्युलर प्रोनाउन्स. पहा, ही, शी, इट हे एकवचनी सर्वनाम आहेत आणि त्याचा वापर एकवचनी नाम दर्शवण्यासाठी करतो. पुढील वाक्य पहा. He is my brother, she is my sister, it is a box. प्रोनाउन्सचा वापर करून असे वाक्य बनवू शकता.